नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण जो संकल्प 1.0, 2.0, 3.0 आणि 4.0 या संकल्प सिरीजला जो प्रतिसाद दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. कारण बरेचसे विद्यार्थी हे कॉल करून विचारत होता की सर नवीन बॅच कधी येणार आहे. तर आपण संकल्प या सिरीजची 5.0 ही जी बॅच असेल ही बॅच आपण लॉन्च करत आहोत. त्या बॅच बद्दलचा सगळे डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. ही बॅच नेमकी ऑनलाईन ऑफलाईन कशा पद्धतीची असेल, या बॅच मध्ये कोणते कोणते शिक्षक असतील, आम्हाला काय काय फॅसिलिटी भेटतील, या सगळ्या विषयी आपण एकदम डिटेल मध्ये या व्हिडिओमध्ये आपण सगळ्या गोष्टी समजून घेणार आहोत. तर आपण बॅचचं इंट्रोडक्शन जे असेल इंट्रोडक्शन मध्ये पहिला जो मेन मुद्दा असेल की ही बॅच कधी येणार आहे. तर ही जी बॅच आहे आपली ही 27 जुलै 2026 ला येणार आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी की ही जी बॅच असणार आहे ही हायब्रिड मोडवरती असणार आहे. म्हणजेच याच्यामध्ये ऑनलाईन प्लस ऑफलाईन अशा दोन्हीही मोडवरती आपली ही बॅच सुरू होणार आहे. जे विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने करू इच्छितात बँकिंग एक्झामचं प्रिपरेशन, त्यांच्यासाठी सुद्धा ही 27 जुलैलाच बॅच असेल. आणि त्याच्यानंतर जे विद्यार्थी ऑफलाईन मोड मध्ये करू इच्छितात बँकिंग एक्झामचं प्रिपरेशन, तर त्यांच्यासाठी सुद्धा ही 27 जुलैला स्टार्ट होणार आहे. तर या बॅचचा नेमकी टायमिंग कधी असेल तर ही बॅच दुपारची असणार आहे. 12:30 वाजता ही बॅच स्टार्ट होईल. 5:30 वाजेपर्यंत तुमचे सगळे लेक्चर्स होतील आणि त्याच्यानंतर ऍग्रीकल्चरचे जे विद्यार्थी असेल त्यांचं लेक्चर हे 5:30 ला तिथं होईल. आता ही जी बॅच असेल ही बॅच फक्त जनरल बँकिंग साठीच आहे का? तर ही बॅच जनरल बँकिंग प्लस एएफओ वाले जे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी सुद्धा ही बॅच असणार आहे. म्हणजेच ऍग्रीकल्चर सुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड असणार आहे. तर याच्यामध्ये अधिक माहिती जर पाहिजे असेल तुम्हाला या बॅच बद्दल तर याच्यावरती तुम्ही कॉल करू शकतात. आता पुढे गेल्यानंतर की या बॅच मध्ये आम्हाला कुठल्या कुठल्या सुविधा भेटणार आहेत. कारण ज्यावेळेस एखादा विद्यार्थी येतो आणि तो विद्यार्थी ज्यावेळेस बॅच लावतो त्या विद्यार्थ्याला फॅसिलिटी माहिती असल्या पाहिजेत. कारण तो विद्यार्थी एकदम आशेने तुमच्याकडे पाहत असतो. कारण क्लास लावताना महत्वाचं असते की त्या क्लासचं वातावरण, दुसरी महत्वाची गोष्ट असते त्या क्लासमध्ये जी टीचिंग होते ते अत्यंत महत्वाचे असते. आणि त्याच्यानंतर काउन्सिलिंगचा जो टाइम असेल तो सुद्धा अत्यंत महत्वाचा असतो. मग सर याच्याबद्दल आम्हाला ज्यावेळेस आम्ही तुमच्याकडे क्लास लावू त्यावेळेस आम्हाला नेमकी कुठल्या कुठल्या फॅसिलिटी भेटणार आहे. तर सगळ्यात पहिलं असेल तुमचं एक्झाम ओरिएंटेड मटेरियल. कारण तुमच्याकडे मटेरियल असेल तर प्रिपरेशन तुम्ही करू शकतात. तर आपण जवळपास या बॅच मध्ये जे मुलं ऍडमिशन घेतात त्यांना आपण 12 जे तुमचे जे बुक्स असतील 12 बुक्स, तर हे 12 बुक्स आपण तिथं देत असतो. मग प्रत्येक विषयाचे 2-2 बुक्स आपण केलेले आहेत. तर असे तुमचे 12 बुक्स तुम्हाला भेटणार आहेत. दुसरी महत्वाची गोष्ट ते म्हणजेच काय, अभ्यास सगळे करतात परंतु ग्रुप ऍक्टिव्हिटी ही खूप महत्वाची असते. कारण जीए सारखा विषय असेल, ऍग्रीकल्चर सारखा विषय असेल, हे विषय जे असते ते थेरोटिकल विषय असतात. यांना जर डिस्कशनच्या माध्यमातून जर तुम्ही चांगल्या पद्धतीने जर केलं तर तुमचा कमी वेळेत जास्त अभ्यास होतो. तर ग्रुप ऍक्टिव्हिटी ज्या असतील त्या सुद्धा चालतात. तुम्ही रात्री इथं 7, 8:30, 9च्या दरम्यान सुद्धा येऊन पाहू शकतात की ज्या काही ऑनलाईन टेस्ट दिल्या जातात ग्रुपमध्ये त्या टेस्ट तुम्ही पाहू शकतात. तशा ग्रुप ऍक्टिव्हिटी पण चालणार आहेत. दुसरा असेल इंटरव्ह्यू प्रिपरेशन टिल सिलेक्शन. खूप महत्वाचा पार्ट असतो ज्याच्याकडे सगळे मुलं हे दुर्लक्ष करत असतात. कारण प्री मेन्स ह्या निघल्या म्हणजेच आपलं फायनल सिलेक्शन झालं असं नाहीये. इंटरव्ह्यू अत्यंत महत्वाचा असतो, महत्वाची स्टेप आहे. ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये चांगले मार्क घेतात त्यावेळेस तुमचे मेन्स मध्ये थोडा जरी कमी जास्त स्कोर जर झाला तर तुम्ही 100% तिथं सिलेक्शन घेऊ शकतात. परंतु इंटरव्ह्यूला आपण तेवढं महत्व देत नाही. तुम्ही मागच्या काही विद्यार्थी जे सिलेक्ट झालेले असतील त्यांना विचारा की इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन हे कशा पद्धतीने इथं करून घेतलं जातं. तर इंटरव्ह्यूचा पार्ट सुद्धा आमच्याकडे टिल सिलेक्शन पर्यंत असेल. म्हणजेच तुम्ही बॅच आत्ता लावली, 2 वर्षांनी तुमचं सिलेक्शन जर झालं आणि त्यावेळेस तुम्हाला इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करण्याची वेळ आली तेव्हा सुद्धा तिथं फ्री ऑफ कॉस्ट त्याच फी मध्ये तुमचं इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन असणार आहे. दुसरं टेलिग्राम लाईव्ह प्रॅक्टिस सेशन. तुम्ही पाहिलं असेल संकल्पचा डेली ऍक्टिव्हिटीचा एक ग्रुप आहे. ह्या टेलिग्राम ऍक्टिव्हिटीने किती मुलांना फायदा झाला मुलंच सांगतील हे की ज्यावेळेस आपण हे टेलिग्राम ऍक्टिव्हिटी करतो
त्यावेळेस आपली जी एक्स्ट्रा प्रॅक्टिस असते ती एक्स्ट्रा प्रॅक्टिस झालेली आपल्याला तिथं दिसते. म्हणून ही ऍक्टिव्हिटी खूप महत्वाची असते, कारण तिथं टायमिंग असतो. आपल्याला कॉम्पिटिशन कळते की नेमकी कशा पद्धतीने दुसरे मुलं जे असतील ते तिथं गणित सोडवतात, त्यांचा अप्रोच काय असतो, या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथं कळत असतात. आणि त्याचबरोबर तिथं डाऊट जे असतील ते सुद्धा आपले क्लिअर होत असतात. म्हणून टेलिग्राम लाईव्ह जे सेशन असतील ते सुद्धा तुम्हाला तिथं भेटणार आहे, किंवा प्रॅक्टिस सेशन सुद्धा तिथं भेटणार आहे. डेली काउन्सिलिंग फक्त शिकवणे हा जो पार्ट असेल हा आपल्यासाठी महत्वाचा नसतो. महत्वाचं असेल ते म्हणजे काउन्सिलिंग, आपण नेमकी चुकतो कुठं, विद्यार्थ्यांना महत्वाचं आहे योग्य डायरेक्शन देणे. योग्य डायरेक्शन तुम्हाला इथल्या प्रत्येक फॅकल्टी कडून भेटेल. इथं काउन्सिलिंगचा जो पार्ट असेल तो खूप जास्त आपल्याला चाललेला दिसतो. दुसरी महत्वाची गोष्ट, तुमचा 7:30चा टायमिंग असू द्या, 8चा टायमिंग असू द्या, तुम्हाला फॅकल्टी इथं भेटतील म्हणजेच काउन्सिलिंग जे असेल ती काउन्सिलिंग अत्यंत महत्वाची असते. तुम्ही याच्या मागेही मी पॉडकास्ट भरपूर घेतलेले आहेत त्याच्यामध्येही भरपूर विद्यार्थ्यांनी हेच सांगितलंय की सर आम्ही अभ्यास करतो, परंतु आम्हाला डायरेक्शन देण्याचं काम तुम्ही केलंय. म्हणजे ज्यावेळेस विद्यार्थ्यांना एक मार्ग तिथं आपण दाखवतो, त्यावेळेस एक प्रॉपर जर मार्ग जर तिथं दाखवलं तर 100% विद्यार्थी तिथपर्यंत जात असतो. परंतु होतं काय, ज्यावेळेस आपण प्रिपरेशन करतो त्यावेळेस आपल्या नेमकी चुका कुठं होतात ह्या आपल्याला कळत नसतात. म्हणून काउन्सिलिंगचा पार्ट हा जो असेल तो अत्यंत महत्वाचा असतो. तर डेली काउन्सिलिंग सुद्धा तुमची तिथं चालणार आहे. वीकली ऍग्रीकल्चर टेस्ट तुम्ही पाहत असताल, ऍग्रीकल्चरचे जे विद्यार्थी असतील त्यांनाही विचारा की यांच्या नवीन पॅटर्न नुसार दररोज टेस्ट होते. दररोज क्वांट असेल, त्याच्यात रिझनिंग असेल, त्याच्यानंतर त्याच्यात इंग्लिश असेल, ऍग्रीकल्चर असेल, अशी दररोज टेस्ट तिथं सुरू आहे. ज्या दिवशी पॅटर्न चेंजचं नोटिफिकेशन आलं त्या दिवसापासून ह्या डेली, वीकली तर नाही तर डेली टेस्ट सुरू आहेत. त्या त्यांच्या टिल मेन्स होईपर्यंत तिथं पेपर सुरू असतील किती जण मेन्सला जातील, किती जण प्री मध्ये पास होतील याचा विचार न करता आपण एक प्रॉपर, आपल्याला माहिती आहे की मला एपो साठी प्रिपरेशन करायचं, तर त्याच्यासाठी टेस्ट सुद्धा ह्या रेग्युलर सुरू आहेत. वीकली नाही, वीकली तर टेस्ट चालत होत्या पण आता रेग्युलर सुरू आहे कारण पॅटर्न चेंज झाला. दुसरं टॉपिक वाईज संडे टेस्ट, कारण आपण जे काही सोमवार पासून शनिवार पर्यंत शिकलोय याचा आपल्याला किती अभ्यास आहे, याचा किती आपल्याला समजलंय, हे आपल्याला जर आपल्याला समजून घ्यायचं असेल किंवा आपल्याला स्वतःला किती समजलंय हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर टेस्ट अत्यंत महत्वाची असते. याच्यासाठी संडेची टेस्ट ही आपली रेग्युलर संडेला चालत असते. तुम्ही सकाळी 8 वाजता इथं पाहू शकतात की सकाळी ती टेस्ट असते ते टेस्ट झाल्यानंतर आपल्याला समजतं सरनी जे शिकवलेलं आहे आठवड्याभरामध्ये ते आपल्याला समजलं की नाही समजलं. तर या सगळ्या फॅसिलिटी तुम्हाला या बॅच मध्ये भेटणार आहे पुढे गेल्यानंतर ते म्हणजेच हे काउन्सिलिंग जे असेल क्षितिज सर इथं काउन्सिलिंग करतायत. आता क्षितिज सरांबद्दल जर बोलायचं जर म्हटलं तर पुढे मी बोललच, परंतु त्यांचे जे काही टेस्ट ज्यावेळेस मुलं सोडून येतात, एकेकाला मुलाला एवढं सोपं नसतं अनालिसिस करणं. मेन शिकवणं, पीपीटी लावणं, ते शिकवणं एकदम सोपी गोष्ट असते. पण ज्यावेळेस काउन्सिलिंगचा पार्ट येतो हे खूप महत्वाचा असतो. मुलांना प्रॉपर पद्धतीने अप्रोच सांगणं, त्याच्यामध्ये कुठल्या चुका करायच्या नाही हे सांगणं, ह्या त्या टेस्ट असतील त्या टेस्टचं अनालिसिस ते करून देत आहे. एकेका मुलाला 1-1 तास तिथं टेस्टच्या बाबतीत तिथं लागत असतो. म्हणून हे अत्यंत महत्वाचं आहे की काउन्सिलिंगचा पार्ट तर ते टेस्ट सोडवताना आपल्याला दिसत आहेत. त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर मी स्वतः असेल तिथं काउन्सिलिंग करताना, त्याच्यानंतर अमोल सर असेल ऍग्रीच्या बाबतीतले जे डाऊट्स असतील ते डाऊट सॉल्व्ह करताना मी असेल, त्याच्यानंतर अमोल सर असतील LR च्या बाबतीमध्ये अमोल सर पण इथं जे काही टेस्टचं अनालिसिस असेल ते करताना आपल्याला दिसतात की जे काही टेस्टचं अनालिसिस असेल, तुम्ही टेस्ट दिली त्याच्यामध्ये अडचण आल्यानंतर आपल्याकडूनही ते डाऊट जर सॉल्व्ह जर झाले नाही, परंतु ते डाऊट्स आपल्याला मनामध्ये राहतात, आपण शिक्षकाकडे जात नाही. मग शिक्षकाकडे का जात नाही, याच्यामुळे जात नाही की सर छोटे डाऊट्स आहेत मी कसं काय जाऊ, तर ह्या शंकेमुळे आपण जात नाही. परंतु तसं इथं होणार नाही. तुम्ही कुठलाही डाऊट घेऊन या तर तुम्हाला ते प्रत्येक जो फॅकल्टी असेल प्रत्येक विषयाचा ते तिथं समजून सांगताना दिसतोय तर हे काउन्सिलिंगचा पार्ट आहे. इथं शरद सर जे असतील शरद सर सुद्धा आपले जे क्वांटचे फॅकल्टी आहेत ते तिथं डाऊट क्लिअरिंग करताना दिसतात. जे काही विद्यार्थ्यांचे अनालिसिस असेल ते अनालिसिस करताना दिसतात. त्याच्यानंतर इंटरव्ह्यूचा पार्ट असेल मॉक इंटरव्ह्यू, जे की मी आता सांगितलं की मॉक इंटरव्ह्यू किती महत्वाचे असतात. हे जे काही विद्यार्थी एकदम थोड्या मार्काचं लीड असते पण इंटरव्ह्यूमुळे सिलेक्ट झालेले आहेत, हे ज्यावेळेस आपल्याला ते ज्यावेळेस सांगतील त्यावेळेसच कळेल की इंटरव्ह्यू किती महत्वाचा पार्ट आहे. तर या सगळ्या गोष्टी आहेत इंटरव्ह्यूच्या बाबतीत.
त्याच्यानंतर वीकली ऍग्रिकल्चर ज्या टेस्ट असतील त्याच्यानंतर सतीश सर असतील पा, तर सतीश सर इथं ग्रुप डिस्कशन देतात ऍग्रिकल्चरचं पा, तर ते ग्रुप डिस्कशन असेल. त्याच्यानंतर आपले जे आतिश सर असतील, आतिश सर आपल्याला इथं जे काही एक्स्ट्रा सेशन असेल ते घेताना दिसतात, जे की संध्याकाळी दररोज 5:30 हे लेक्चर असते पा, दररोज असतं, हे विचार करा, दररोज असतं. हे तुमचं वीकली मंथली असं नसते, तर डेली तुमचं 5:30 वाजता हे सेशन जीएचं चालतं. हे वीकली ऍग्रिकल्चरची टेस्ट घेताना पा, की ज्या तुमच्या वीकली चालतात संडेला, तर ती टेस्ट असेल पा. तर ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी तिथं चालल्या जातात. आता तुमचे डाऊट्स असतील, मनामध्ये डाऊट्स असतील, सर बॅच जी असेल ती बेसिक पासून होईल का? पहिला डाऊट असेल तर एक लक्षात घ्या, तुमचा गणिताचा पार्ट हा पाड्यापासून सुरू होतो. ग्रामर जे असेल इंग्लिशमध्ये, ते ग्रामर सुद्धा तुमच्या जे टेन्स असतील त्याच्यापासून आपल्याला सुरुवात झालेली दिसते. त्याच्यानंतर जे काही तुमचं बेसिक रिझनिंग असेल तिथून सुरुवात झालेली दिसते. म्हणजेच एकदम बेसिक पासून इथं सुरुवात झालेली असेल आपल्या बॅचसाठी, बॅचमध्ये पण. त्याच्यानंतर डेमो लेक्चर करता येतील का? सर मला ऍडमिशन घ्यायचंय, परंतु मला तुमची टीचिंग पाहिजे आहे. पहिलं टीचिंग पाहिजे, त्याच्यानंतर मला ऍडमिशन घ्यायचं. 100% हा तुमचा अधिकार आहे. तर तुम्ही पहिले 3 दिवस डेमो लेक्चर करू शकतात आणि त्याच्यानंतर तुम्हाला जर ते गोष्टी आवडल्या तर तुम्ही तिथे ऍडमिशन घेऊ शकतात. तर डेमो लेक्चरची फॅसिलिटी आपल्याकडे आहे. 3 दिवस तुम्ही डेमो लेक्चर करू शकतात. म्हणजे 27, 28, 29 या 3 दिवसात तुम्ही डेमो लेक्चर करा. त्याच्यानंतर ऑनलाईन विद्यार्थ्यांना ऑफलाईन बॅच अटेंड करायची असल्यास प्रोसेस काय? आता हे जे विद्यार्थी असतील पा, जे की ऑनलाईन आहेत, परंतु त्यांनी या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर ऑफलाईन बॅच अटेंड करायची आहे, तर त्यांना ऑफलाईन बॅच अटेंड करता येते. परंतु त्यांची जी फी आहे, ती फीचं स्ट्रक्चर थोडंसं चेंज आहे. ते ज्यावेळेस तुम्ही कॉल करता त्यावेळेस तुम्हाला ते सांगितलं जाईल पा. त्याच्यानंतर जे IBPS एसओचे विद्यार्थी असतील पा, एसओ म्हणजेच ऍग्रीची, त्यांची जी फी असेल ती फी याच्यातच इन्क्लूड असेल का? ही जी फी असेल पा, ही फी जी 6 महिन्याची फी आहे ती 20,000 आहे. परंतु याच्यामध्ये ऍग्रिकल्चरच्या विद्यार्थ्यांना सुद्धा याच फी मध्ये ऍग्रिकल्चर शिकवलं जाईल. एक्स्ट्रा फी द्यायची काही गरज नाही. मॉक इंटरव्ह्यूची तयारी जी असेल ती याच फी मध्ये असेल का? 100% तुमची जबाबदारी. तुम्ही इंटरव्ह्यूला केव्हाही जा, तेव्हाची जबाबदारी ही आमच्यावर असेल पा. त्याच्यानंतर ऍग्री डिस्कशन ऍक्टिव्हिटी असेल, ग्रुप ऍक्टिव्हिटीज असेल, टेलिग्राम सेशन, या सगळ्या गोष्टी याच्यात इन्क्लूड असतील का? तर या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये इन्क्लूड असेल. आणि त्याच्यानंतर जो महत्वाचा पॉइंट असेल तो म्हणजेच काय, हॉस्टेल असेल, मेस असेल, रीडिंग असेल. आता बरेचसे काही गडचिरोलीवरून विद्यार्थी आलते पा, मला काल परवाच फोन आलता. त्याच्यानंतर काही विद्यार्थी हे वर्धा, यवतमाळ या साइड मधून येतात. मग यांना मेन प्रॉब्लेम असतो की सर तिथं ओळखीचं कोणी नाहीये, तर आम्हाला हॉस्टेल, मेस, रीडिंग याच्या बाबत काही आपल्याला तिथं हेल्प भेटेल का? तर 100% तुम्ही इथं या, आम्हाला कॉल करा. इथं आजूबाजूला जास्तीत जास्त 100-200 मीटर वरती आपल्याला हॉस्टेल, मेस, रीडिंग ह्या सगळ्या सुविधा आपल्याला तिथं दिसणार आहेत पा. त्याच्यामुळे याचं काही टेन्शन घेऊ नका. तुम्ही ऑफलाईन साठी येणार असताल तर बिंदासपणे या. आणि जर तुम्हाला हे सगळे प्रॉब्लेम्स वाटत असतील, अजून याच्यामध्ये जर तुम्हाला उत्तर पाहिजे असतील तर 9762441100 किंवा 9545626222 या नंबरवरती तुम्ही फोन करू शकता. ठीक. त्याच्यानंतर सर मग तुमचा क्लासचे रिझल्ट आहे का? एक तर पहिली गोष्ट हे समजून घ्या, सगळ्यात जुना क्लास आहे. सगळ्यात म्हणजेच महाराष्ट्रात जी मेक रोवलेली आहे बँकिंग एक्झाम, बँकिंग प्रिपरेशनची किंवा बँकिंगचं प्रिपरेशन करून घेण्याची, तर ही संकल्पनीच रोवलेली आहे. तर रिझल्ट दाखवण्याची गरज नाहीये. जर रिझल्ट जरी दाखवायची वेळ आली तर हे सगळे रिझल्ट आहेत. रिझल्ट आपण दाखवतो, परंतु आपल्याला जे विद्यार्थ्यांचा फीडबॅक असतो तो अत्यंत महत्वाचा असतो. तर विद्यार्थ्यांच्या फीडबॅक मधूनच आपल्याला कळेल की संकल्प काय चीज आहे ते. तर हे सगळे तुमचे रिझल्ट असतील पा, तर हे रिझल्ट तिथे लावलेले आहेत. याच्यामध्ये पा BOB, LBO पा, कारण बऱ्याचशा अशा एक्झाम्स असतात की ज्या एक्झाम्स फक्त आपण कॅलेंडर मध्ये पाहतो, परंतु त्या एक्झाम आपल्याला दुसरीकडे दिसत नाही. जसं की LBO चे असेल, क्रेडिट ऑफिसर असेल, असे विद्यार्थी आपल्याकडे आहेत की जे अदर एक्झामला इथं काय झाले, सिलेक्ट झाले. CCA असेल, FCA असेल, हे याच्यामध्ये सुद्धा आपले विद्यार्थी दिसलेले आहेत. फक्त आपण येतोय AFO साठी किंवा फक्त आपण येतोय PO साठी, तर नाही. आपल्याला जिथं जिथं चान्स भेटल तिथं आपण तिथं फॉर्म भरायला लावतो, प्रिपरेशन करून घेतो. जे विद्यार्थी त्याच्यासाठी इलिजिबल आहेत त्या विद्यार्थ्यांकडून प्रॉपर गायडन्स देऊन त्यांना तिथं फॉर्म भरून त्यांचा रिझल्ट मिळवला जातो. त्याच्यामुळे हे रिझल्ट जे असतील पा, ते रिझल्ट तर आहेच, परंतु याचबरोबर आपल्याला महत्वाचं असेल जे की फॅकल्टीज कुठल्या कुठल्या आहेत. तर जे काय तुमचे क्वांट, रिझनिंग, इंग्लिश हे जे मेन विषय असतात त्याच्याबरोबर GA
आणि त्याच्यानंतर ऍग्रिकल्चर आणि इंटरव्ह्यू याचा ह्या पार्टमध्ये कुठले कुठले फॅकल्टी असतात पहा. तर क्वांटमध्ये आकाश सर जे असेल चीफ मेंटर असतील, तुम्हाला ते मार्गदर्शन करण्याच्या भूमिकेत असतील. शरद जाधव सर हे तुमचा पूर्णपणे क्वांट घेतील. त्याच्यानंतर काही काही ठिकाणी तुमचे जे काही मेन्स असेल त्या ठिकाणी आकाश जाधव सर पण मदत करतील. त्याच्यानंतर LR चा जो पार्ट असेल ते अमोल पाटील सर घेतील. इंग्लिशचा पार्ट क्षितिज भालेराव सर घेतील. GA जे असेल आतिश शिंदे सर घेतील. ऍग्रिकल्चर माझ्याकडे असेल, त्याच्यानंतर मला थोडी हेल्प जी असेल ती सतीश सर पण करतील. त्याच्यानंतर अकाउंट जे असेल समीर देशमुख सर करतील. त्याच्यानंतर कारण हा पार्ट जो असेल हा कुठल्याही बाकीचे जे काय आपण पाहतो त्या सगळ्यांकडे ह्या तुमची जी फॅकल्टी असेल स्पेशल अकाउंटची दिसत नाही. तर समीर देशमुख हे प्युअर अकाउंटसाठी आपल्याकडे शिक्षक आहेत. GD साठी निखिल सर असतील पा. त्याच्यानंतर अभिषेक सर असतील पा. ते GD साठी असेल जे की ज्या ज्यावेळेस तुम्ही SBI ची एक्झाम क्रॅक करतात त्यावेळेस ग्रुप डिस्कशन हा एक पार्ट त्याच्यामध्ये असतो. तर त्या ठिकाणी हे दोघ जण तुम्हाला मार्गदर्शन करतील. इंटरव्ह्यू मध्ये निखिल सर असतील, विशाखा मॅम असतील, सुहास सर असतील. तर हे सगळे इंटरव्ह्यू मध्ये आपल्याला तिथं मदत करणार आहेत पा. ठीक, पुढे गेल्यानंतर फॅकल्टीचं डिटेल इंट्रोडक्शन जर करायचं जर म्हटलं तर आकाश जाधव नाव ऐकल्यानंतर काही बाकीच्या गोष्टी सांगायची गरज नाही असं मला वाटतंय. पण जे एकदमच नवीन विद्यार्थी असतील तर त्यांच्यासाठी महत्वाचं असतं, कारण त्यांचे सिलेक्शन महत्वाचे असते. कारण तुम्ही शिकवताय पण तुमचे काही सिलेक्शन आहे का असे विद्यार्थ्यांचे प्रश्न असतात. तर सिलेक्शन फक्त बँकिंगच नाही तर स्टाफ सिलेक्शन कमिशन त्यांचं एज्युकेशन हे BE झालेलं आहे पा गव्हर्नमेंट कॉलेजमधून. त्याच्यानंतर स्टाफ सिलेक्शन मध्ये त्यांनी ऑल इंडिया रँक 50 होतं त्यांचा. त्याच्यानंतर इन्शुरन्सच्या एक्झाम्स असतील पा, बँकिंग प्लस इन्शुरन्स अशा दोन ज्या एक्झाम्स आपल्याला एका सिलेबस वरती देता येतात. तर ते इन्शुरन्स मध्ये ते युनायटेड इंडिया इन्शुरन्स याच्यामध्ये ते ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर म्हणून सिलेक्ट झाले होते. त्याच्यानंतर कॅम्पस रिक्रुटमेंटद्वारे ते जे की वेगवेगळ्या MNC कंपन्या असतील त्याच्यामध्ये सिलेक्ट होते. बँकिंग मध्ये त्यांचे बँक अशी कुठली नाही की त्याच्यामध्ये सिलेक्शन नाही, त्याच्यामुळे सगळ्याच बँकेत सिलेक्शन आहे ऍज अ PO म्हणून. आणि MBA एंट्रन्स मध्ये ते पण तिथं 99% इथं पडलेले आहेत. तर हे सगळं आकाश सरांबद्दल होतं. आकाश सरचं नाव ऐकलं, बँकिंग हा शब्द जरी टाईप केला तरी तो आपल्याला कळून जातं आकाश सर काय आहेत. परंतु त्यांच्या व्यतिरिक्त ज्या फॅकल्टी असतील त्यांच्या बद्दल आम्हाला थोडंसं डिटेल सांगा. अमोल पाटील सर असतील जे तुम्हाला LR चा पार्ट पूर्णपणे सांभाळणार आहेत, म्हणजेच रिझनिंगचा पार्ट आहे. तर त्यांचं फायनल सिलेक्शन युनियन बँक ऑफ इंडिया ऍज अ असिस्टंट झालेलं आहे. त्याच्यानंतर RRB PO 2017-18 आणि त्याच्यानंतर LIC ADO ह्याच्यासाठी ते क्वालिफाय झाले, परंतु त्यांनी काही जॉईन केलेलं नाहीये. तर ते तुम्हाला पूर्णपणे LR चा पार्ट जो असेल ते पूर्ण शिकवणार आहे. त्याच्यानंतर पुढचा पार्ट आहे ते म्हणजे क्षितिज भालेराव इंग्लिशचा पार्ट हा अत्यंत महत्वाचा असतो बँकिंग एक्झाम मध्ये, कारण बरेचसे ग्रामीण भागातले विद्यार्थी तिथे येत असतात. आणि याच्यामध्ये होतं असं की इंग्लिश मला प्रॉब्लेम आहे, इंग्लिशचा प्रॉब्लेम आहे, तर त्याच्यासाठी काही काळजी करायची गरज नाही. त्याच्यासाठी चांगला फॅकल्टी तुमच्याकडे आहे. तर फायनल सिलेक्शन हे IMT दुबई इथून त्यांचं झालंय. IBPS PO आणि SSC CGL हे त्यांनी इंटरव्ह्यू दिलेले आहेत. महत्वाचं आहे त्यांची इंग्लिश मध्ये असलेली कमांड, की आतापर्यंत जे काही त्यांनी पेपर दिलेले आहेत आणि ते सारखे फॉर्म भरत असतात ते याच्यासाठीच की आपल्याला विद्यार्थ्यांना काय लागेल याच्या पुढं ह्या सगळ्या गोष्टी कळण्यासाठी ते स्वतः फॉर्म भरतात, स्वतः पेपरला जातात आणि स्वतःला मार्क पडलेले येतं. हे आउट ऑफ मार्क आहेत त्यांचे सगळ्या एक्झाम्स मध्ये. तर तुम्ही पाहिलं असेल IPS PO 30 पैकी 30, IPS क्लर्क 30 पैकी 30, RRB असिस्टंट 30 पैकी 30, सेबी ग्रेड 25 पैकी 25 आणि SSC CGL 50 पैकी 50. तर हे कुठल्याही फॅकल्टीला जमलेलं नाही. आणि दुसरं फीडबॅकचा जर यांच्याबद्दल विचार केला तर बिनधास्तपणे तुम्ही शिक्षक जे काही विद्यार्थी असतील त्यांना विचारू शकतात. एकदम जेन्युइन फॅकल्टी आणि तुम्हाला इंग्लिशच्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारचे शंका राहणार नाही अशा पद्धतीची टीचिंग. तर हे क्षितिज सर तुम्हाला जे की इंग्लिश शिकवणार आहेत. पुढे गेल्यानंतर आतिश शिंदे सर की मागच्या 3-4 वर्षामध्ये GA मध्ये जे नाव आपण पाहतो ते म्हणजे आतिश शिंदे सर. आता यांच्याबद्दल जर बोलायचं म्हणजे त्यांचं फायनल सिलेक्शन IDBI असिस्टंट मॅनेजर म्हणून झालंय. RRB क्लर्क पण त्यांचं झालं, परंतु त्यांनी काय कारणास्तव ते जॉईन केलेलं नाही. इंटरव्ह्यू त्यांनी जवळपास IBPS PO, RRB PO, RRB GBO, कर्नाटक बँक, IDBI जाम हे सगळे इंटरव्ह्यू त्यांनी दिलेले आहेत. आता याच्यामध्ये जे काही GA चा पार्ट जो असेल हा खूप महत्वाचा समजला जातो. याचं कारण असं, कारण हा थोडासा व्हॅरी होणारा असा सब्जेक्ट आहे, बदलत चालतं सारख्या सारख्या गोष्टी, त्याच्यामुळे थोडंसं टेन्शन असते. तर याच्यामध्ये जे काही आतिश सर असतील मागच्या 3-4 वर्षापासून जर तुम्ही पाहिलं असेल
त्यांच्याबद्दलचे जे काही क्वेश्चन्स येणारी संख्या असेल, त्याच्यानंतर त्यांची जी काही ऍक्टिव्हिटीज चालतात, या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर जीए बद्दल कुठलीही काळजी करायची नाही. असे आमच्याकडे शिक्षक आहेत, ते म्हणजे आतिश शिंदे सर तर ते तुम्हाला जीएचा पार्ट तिथं कव्हर करतील. ह्याच्या पुढे गेल्यानंतर मी स्वतः आहे, जे तुमचा ऍग्रिकल्चरचा पार्ट जो असेल तो मी सांभाळणार आहे. बीएससी ऍग्रिकल्चर एमपीक्यू राहुरी, त्याच्यानंतर एमएससी ही क्वालिफाईड होतो. त्याच्यानंतर मी अर्ध्यातून ती जी काही एमएससी असेल ती सोडून दिली. त्याच्यानंतर प्रायव्हेटमध्ये सुद्धा एक्सपिरियन्स आहे अजित सीड मध्ये. त्याच्यानंतर बँकिंग जे काय एएफओ पोस्ट जे असते ज्याच्या जागा 190च आलेल्या आहेत, ते जे एएफओ असेल तर ते 2019, 20 आणि 21 ह्या 3 इयर फायनल सिलेक्शन आहे. आणि त्याच्यानंतर 2019-20 ह्या दोन्ही वर्षी जे काही स्किल टू ची एक्झाम्स असते एक्सपिरियन्स बेसच्या वरती, तर ती एक्झाम क्रॅक करून इंटरव्ह्यू दिले, त्याच्यानंतर जॉईन केलं नाही, कारण मी ऑलरेडी एएफओ तिथं होतो म्हणून, कारण बाहेरच्या राज्यामध्ये मला पोस्टिंग भेटली होती. ठीक आहे, ते हे माझ्याबद्दल. त्याच्यानंतर सुहास डमडेरे सर, जे इंटरव्ह्यूचा पार्ट सांभाळतात. 9 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे बँकिंग क्षेत्रामध्ये, जे स्वतः तिथं मॅनेजर राहिलेले आहेत. त्याच्यानंतर जे एक्सपिरियन्स बेसवरती जे काही बँकेत काम करताना जेआयबी सीआयबी ज्या एक्झाम्स लागतात तर त्या एक्झाम्स पण त्यांनी क्रॅक केलेल्या आहेत. आणि इंटरव्ह्यूचा महत्वाचा पार्ट जो असेल ते हे सुहास डमडेरे सर सांभाळतात, तर ते इंटरव्ह्यूसाठी तुम्हाला असतील. त्याच्यानंतर अकाउंटसाठी, कारण बाकीकडे ही अकाउंटची फॅकल्टी तुम्हाला दिसणार नाही, तर समीर देशमुख सर आपल्याकडे आहेत. जिथं जिथं अकाउंटचा उपयोगी, जिथं जिथं गरज लागेल तिथं तिथं अकाउंटचा पार्ट हे आपल्याला समीर देशमुख सर सांभाळताना दिसतील. तुम्ही म्हणता सर अकाउंटचा पार्ट, बरेचसे विद्यार्थी बँकिंगला जे येतात ते बीकॉमचे असतात, आणि अकाउंट हा जो सेक्शन असेल तुम्ही म्हणताल कुठल्या एक्झाम मध्ये, तुम्ही कालची ऍड सीसीआय ची आलेली त्याच्यामध्ये बीकॉम साठी जागा आहेत. त्याच्यानंतर महावितरण असेल, महाजनको असेल, ह्या ज्या एक्झाम्स असतील, भेल असेल, ह्या ज्या एक्झाम्स असतील, याच्यामध्ये स्पेशल अकाउंटच्या जागा निघतात. आणि तिथं फक्त बीकॉमचे विद्यार्थी जे असतील ते तिथं फॉर्म भरू शकतात. मग त्यांच्यासाठी स्पेशल प्रोफेशनल नॉलेज म्हणून एक विषय असतो, ज्याच्यामध्ये बीकॉमचा पार्ट विचारला जातो, जो मेजर पार्ट असतो, तर तो पार्ट हे आपल्याला समीर सर इथं शिकवणार आहे. ठीक आहे, पुढे गेल्यानंतर मग सर हे सगळ्या गोष्टी झाल्या, आम्हाला बॅच बद्दल सगळ्या गोष्टी कळल्या, नेमकी फी किती आहे ऑलरेडी मी सांगितली. जे तुमची 6 महिन्याची ही बॅच असेल, कारण 6 महिन्यात सगळा सिलेबस संपला जातो. मेन जे काय तुमचे विषय असेल, क्वांट, रिझनिंग, इंग्लिश आणि जीके, हे तुमचे 4 विषय असतील. पण याचबरोबर जे ऍग्रीचे विद्यार्थी असतील ते म्हणजेच एएफओ साठी, तर त्यांच्यासाठी सुद्धा फी ही 6 महिन्याची तुमची 20,000 रुपये असणार आहे. दुसरं, सर मला 1 वर्षाची बॅच लावायची, त्याच्यासाठी 30,000 फी असणार आहे. तुम्ही त्याच्यामध्ये किती वेळेस बॅचेस रिपीट तिथं करू शकतात तर ही तुमची फीचं स्ट्रक्चर आहे याच्या पुढे गेल्यानंतर शेवटी जाता जाता पुन्हा एकदा डेट सांगतो. 27 जुलै 2026 दुपारी 12:30 ते 5:30 या वेळेमध्ये ही बॅच असणार आहे. 6 महिन्याची फी जी असेल ती 20,000 आहे, आणि 1 वर्षाची फी असेल ती 30,000 आहे. याच्याबद्दल डिटेल आपण माहिती पाहिली, परंतु ही जे माहिती असेल ही बरेचसे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही. जे विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ पाहतील त्यांनी आपल्या मित्राला असेल, जे बँकिंग प्रिपरेशन करणारे जे विद्यार्थी असतील त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचा. ही बॅच जी असेल ही ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही मोडवरती असेल, म्हणजेच हायब्रिड मोडवरती असेल. ज्यांना ऑफलाईन करायची ते ऑफलाईन करू शकतात, ज्यांना ऑनलाईन करायची ते ऑनलाईन करू शकतात. सर मग ऑफलाईनची फी तुम्ही सांगितली 20,000 रुपये, ऑनलाईन जर करायची असेल तर मग त्याची फी किती आहे? जर ऑनलाईन तुम्हाला करायची असेल तर जनरल बँकिंगचे जे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी 6,050 रुपये फी तिथं फक्त असणार आहे. आणि त्याच्यानंतर जे की तुमचे एएफओ साठी जे विद्यार्थी असेल त्यांच्यासाठी 7,000च्या आसपास तिथं फी असणार आहे. जे की तुम्हाला संकल्प 247 हे जे ऍप असेल या ऍप वरती जाऊन ही बॅच तिथं परचेस करावं लागेल. संकल्प 247 या ऍप वरती जायचं, तिथं वरतीच ही बॅच दिसेल संकल्प 5.0. याच्यावरती जे ऍग्रीचे विद्यार्थी असेल त्यांनी ऍग्रीच्या बॅचवर क्लिक करा की विथ एएफओ सहित, आणि जे काही जनरलचे असतील त्यांनी फक्त जनरल बँकिंगच्या संकल्प 5.0 वरती क्लिक करा. त्याच्यानंतर तिथं फी तिथं आलेली असेल तर ही सगळी प्रोसेस आहे ऑनलाईन साठी. आणि दुसरं ऑफलाईन साठी तुम्ही डायरेक्टली इथं या, आल्यानंतर तुम्ही तिथं फी इथं डायरेक्ट अकाउंट सेक्शनला तिथं देऊ शकतात, किंवा तुम्ही डेमो केल्यानंतर तिथं फी देऊ शकतात ठीक. अधिक माहितीसाठी जर काही प्रॉब्लेम आला तर बिंदासपणे या नंबर दिलेले आहेत 95 45 62 26 22 आणि 97 62 44 11 00 या नंबरवरती फोन तुम्ही करू शकतात ठीक. तर हीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती.
हा व्हिडिओ तुमच्या ओळखीच्या सगळ्यांपर्यंत पोहोचा, कारण एखादाचं करिअर ज्यावेळेस आपल्याला गाईडन्स भेटतं त्यावेळेस ते घडू शकतं, पण विदाऊट गाईडन्समध्ये त्याच्यात खूप सारे प्रॉब्लेम्स येतात. म्हणून हा व्हिडिओ सगळ्यांपर्यंत पोहोचवा हीच अपेक्षा, आणि इथं मी थांबतो. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक यू.